याच्यावर आहे ना, मला काही प्रतिक्रिया द्यावीशी वाटत नाही। ज्यांचा अपमान झालाय त्यांना जर त्याचं काही वाटत नसेल तर मला काय याच्यावर काय प्रतिक्रिया देणार। खरं म्हणजे ज्यांचा अपमान झालाय, अवमान झालाय, त्यांना त्याचं काय वाटत नसेल तर मला त्याच्यावर कुठली प्रतिक्रिया द्यायची नाही। आणि ज्यांनी स्वाभिमान जेव्हा जे घाण टाकतात, बाळासाहेबांचे विचार विकतात, सोडतात, त्यांना त्याचं काही वाटणारच नाही। आणि मग त्यांना त्यांची जागा, काँग्रेसने त्यांची जागा दाखवली असेल, त्यामुळे मी त्याच्यावर काही प्रतिक्रिया देऊ इच्छित नाही। हे उलट त्यांना विचारलं पाहिजे, तुम्हाला एवढ्या मागं का बसवलं म्हणून। कोणी खिल्लत उडवली? अरे छत्रपती शिवाजी महाराजांनी कुठे तू आम्ही बाळासाहेबांचा आणि हिंदुत्वाचा विचार पुढे घेऊन चाललोय, विकासाचा विचार पुढे घेऊन चाललोय। म्हणून तर श्रीकांत शिंदेला काही देशांचा दौरा करण्याचा जो डेलिगेशनचा हेड बनवला। आणि त्यामुळे मोदीजींना पक्का माहीत आहे की कुणाचा सन्मान करायचा, कुणाला मान द्यायचा। त्यामुळे मी एवढंच सांगतो की याच्यामध्ये जे बाळासाहेबांचे विचार घेऊन पुढे चाललोय त्या विचारांचा सन्मान आहे। आणि आता तुम्हाला मी सांगतो, ज्यांचा अवमान झाला, ज्यांचा अपमान झाला, त्याला त्याचं काय वाटत नसेल तर मी काय प्रतिक्रिया देणार, तुम्ही त्यांना विचारलं पाहिजे। दुसरी गोष्ट, ज्यांनी मगाशी मी म्हटलं की स्वाभिमान गुंडाळून ठेवला, ज्यांनी विचार सोडले, त्यांचे असंच होणार। त्यांची जागा त्यांना काँग्रेसने दाखवली। आणि म्हणून नेहमी लोक सांगतात की विचार पुढे असतात आणि लाचार मागे असतात। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।